हे हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल स्पर्श मॉमीज फूड लॅब. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि मस्त राहून स्वस्तही राहा असं स्वामी समर्थ चरणी आणि गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर फ्रेंड्स, आजचा जो नवीन व्हिडिओ आहे ना, तो आहे गुरुवारचा, म्हणजेच की कालचा. तर काल आहे ना बघा, मी अशी फक्त सिंपल आणि साधीच रेसिपी बनवली होती. म्हणजे डाळ भात वगैरे नव्हता केलेला, नाहीतर माझा नेहमी असं गुरुवारचं 2 प्रकारची भाजी, डाळ भात, चपाती असं काही ना काही असं. माझा उपवास नसतो, पण मी स्वामी समर्थांचं खूप मानते त्यांना. पण आणि त्या दिवशी मी असं काहीच वेगळं नसतं आमच्याकडे. तर ना मिस्टर पण बोलले की आज सिंपल काहीतरी बनवू, म्हणून आज मी ना पालेभाजी बनवायला घेतली. तर इथे ना मी शेपू आणि पालक घेतली, त्याला छान असं बारीक कट केलेलं आहे. तर ना मी ह्याची ओली रश्शावाली भाजी करणार. तर ती कशी करते बघा. तर इथे बघा, मी ना फ्रेंड्स तेल टाकलेलं, तेलामध्ये छान असे जिरे तडतडू दिलेत. आता मी ह्यामध्ये टाकणार आहे ठेचा, जो मिरचीचा ठेचा मी नेहमी बनवून ठेवतेच आणि तो लागतोच असा, म्हणजे खायला वगैरे अधूनमधून चपातीसोबत वगैरे सुद्धा तसा बनवून ठेवला ना, तर तो म्हणजे काही भाजी वगैरे जरी नसली तरी ठेच्यासोबत आपण चपाती खाऊ शकतो, इतपत असतो माझ्याकडे. तर इथे बघा, मी ना छान असा तो ठेचा आहे ना तेलामध्ये फ्राय केला आहे. त्यानंतर त्यामध्ये हळद टाकली आहे. आता मी ह्यामध्ये आहे ना हळद पण चांगलीशी तेलामध्ये पण फ्राय करून घेईन. मग आता ह्यामध्ये ना मी टाकणार आहे कांदा. तर कांदासुद्धा मी असं छान बारीक चिरून घेतलेला आहे. तुम्हाला फ्रेंड्स कांदा टाकायचा असेल तर तुम्ही टाका, नाही टाकलात तरीही चालेल, स्किप केला तरीही चालेल. मला टाकायचा होता म्हणून मी टाकला आहे. तर नुसतं तुम्ही जरी ठेच्यामध्ये जरी ही भाजी बनवली ना तरी खूप छान आणि टेस्टी होतेच, पण कांदा टाकल्यावरही अजूनही टेस्टी होते. तर फ्रेंड्स ना, इथे तुम्हाला आहे ना खिडकीच्या उजेडामुळे थोडासा व्हिडिओ ब्लर दिसत असेल तर खरंच सॉरी त्यासाठी. मला नंतर कळलं व्हिडिओ, म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ व्हॉईस ओव्हर करायला घेतला, आय मीन एडिटिंग करायला घेतला ना, तेव्हा मला कळलं की थोडासा व्हिडिओ ब्लर होत होता. माझा फेससुद्धा तिथे व्यवस्थित दिसत नव्हता, अंधार वाटत होता. तर इथे बघा ठीक आहे होतं. तर इथे बघा, मी ना चिरलेली भाजी आता टाकून म्हणजे कढईमध्ये टाकणार आहे आणि आपण हिला ना छान अशी फ्रायसुद्धा करून घ्यायची आहे अगोदर. तर भाजी आहे ना गळेल इतपत आपल्याला अगोदर शिजवून घ्यायची आहे. तर मी ना आता भाजी तर टाकली आहे. आता मी यामध्ये टाकणार आहे चवीपुरतं मीठ, जेवढं आपल्याला लागेल, कारण की पालेभाज्या बोलल्या ना तर त्याच्यामध्ये एक क्षार असतात, तर त्या भाज्या खारटसुद्धा होतात, म्हणून बेताने आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी ना म्हणजे लागेल तेवढंच मीठ टाकलेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता. तर मी ना सर्व भाजी आणि मीठ सगळं एकजीव करून घेणार आहे. तर इथे बघा, डुग्गू आणि इशीची मस्ती चालली होती. तर त्यांचं असं नेहमी असतं, काही ना काही मस्ती चालूच असते त्यांची. सकाळी उठल्यापासून त्यांची मस्ती सुरू होते. आणि ना बाहेर भरपूर पाऊस पडल्यामुळे ना इशीला ना स्कूलला सुट्टी दिली होती, तर त्यामुळे आज इशी घरीच होती. आणि तिचं चाललेलं, मम्मी नाचूस चपाती बनव, मम्मी नाचूस चपाती बनव. तर आहे ना मी नाचूस चपाती अगोदर पण बनवलेली, पण त्याचा व्हिडिओ ना माझ्याकडनं डिलीट झाला, म्हणजेच की माझा मोबाईलचा डिस्प्ले खराब झाल्यामुळे ना व्हिडिओ तो म्हणजे गायब झाला, नाही दिसला मला. तर आता मी हा दुसरा व्हिडिओ शूट करत आहे. आणि मी कसं तेव्हा पण ना नाचूस चपाती ही थोडीच बनवली होती. आता मी म्हटलं तुम्हाला शेअरच करायचा आहे व्हिडिओ, तर काढू म्हणून मी ना नाचूस चपातीचा सुद्धा व्हिडिओ काढणार. तर इथे बघा आहे ना कढईमध्ये ना मी तेल, म्हणजे भाजी ना आपली गळेपर्यंत पहिली शिजायला ठेवणार आहोत. तोवर आपण एका साईडला आहे ना चपातीचं पीठ करून घेणार आहोत, म्हणजे पीठ मळून घ्यायचं आहे. तर हे मी ना फूड प्रोसेसरमध्ये मळून घेणार आहे. तर इथे तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पीठ आहे ना फूड प्रोसेसरमध्ये मळून घेऊ शकता. मी किमान 4 माणसांचं पीठ आहे ना, म्हणजे जसं की इशी, मी आणि इशीचे पप्पा, डुग्गूला तर फक्त काही फार फार एक चपाती म्हणजे असली तरी चालते. तर असं मी आहे ना चपातीचं पीठ करून घेणार. आणि माझ्या चपात्या ना फ्रेंड्स कधी शिल्लक राहत नाही, मला लागेल तशाच मी चपात्या करते. आणि कसं मी गरम गरम बनवून खाऊ घालायलाच मला जास्त आवडतं. तर मी त्याच टाईमला ना जसं मी चपात्या बनवायला बसते तेव्हा मी इशीला आणि इशीच्या पप्पांना तेव्हा जेवायला बसवते, जेणेकरून ते मी गरम गरम चपाती देईल तर ते तेवढे पटापट म्हणजे खाता येतात त्यांनाही. आणि गरम जेवण ते जेव्हाचं बनवलं तेव्हाच खाल्लेलं बरं वाटतं. तर इथे बघा, मी ना अगोदर पीठ वगैरे म्हणजे पीठ फूड प्रोसेसरला लावलं आहे, तोवर ना इथे मी थोडंसं थंड पाणी टाकलं आहे भाजीमध्ये ह्या, कारण आपल्याला हे छान असं बॉईल करून घ्यायचं आहे. तर इथे बघा छान अशी ना भाजीला उकळी आली होती. तर आता मी यामध्ये टाकणार आहे शेंगदाण्याचं कूट, जे मी बारीक करून ठेवलं आहे.
तर इथे बघा मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेत आहे. तर तुम्हाला जर जास्तीचं आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही तर थोडंसं टाकलं तरी चालेल. तर मी माझ्या बेताप्रमाणे टाकलं आहे. आणि जर तुम्हाला शेंगदाण्याचं कूट नाही टाकायचं आहे तर तुम्ही स्किप करू शकता. तुम्ही त्याच्याऐवजी खोबऱ्याचं म्हणजे ओलं खोबरंसुद्धा टाकू शकता. त्याने एक छान अशी टेस्ट येते. पण ही टेस्ट खरंच खूप चांगली लागते शेंगदाण्याच्या कुटातली. आणि फार तर आहे ना पालेभाज्या शेंगदाण्यातल्या कुटातल्या छान टेस्टी लागतात. तर इथे तुम्ही बघू शकता भाजीला छान अशी उकळी आली आणि कलरसुद्धा खूप बघा किती छान आणि खूप अप्रतिम दिसत आहे. त्याचं टेक्स्चर बघा तुम्ही कसं ग्रीन असं वाटते. तर भाजीचा पूर्ण छान असा कलर उतरला आहे भाजीचा. तर इथे ना मी ना लगे हात, तुम्हाला माहितीच आहे मी लगे हात सगळं असं क्लीन करून घेतच असते. कारण की मला जरासुद्धा असं म्हणजे गॅस वगैरे घाण झालेला आवडत नाही. मी तेव्हाच्या तेव्हाच तो पटकन पुसते, नाही तर त्याचे जे डाग वगैरे असतात ना ते तसेच राहतात मग गॅसला. तर मी नंतर पूर्ण स्वयंपाक झाल्यावरती पण पुसून काढतेच गॅस. पण थोडं जेवढं आहे आता तेवढा मी पुसते. तर इथे बघा माझं आहे ना चपातीचं पीठ आहे ना छान असं मळून झालं आहे फूड प्रोसेसरमध्ये. आता मी त्याला ना एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेणार आहे. तर फ्रेंड्स बघा इथे ना मी पीठ आपलं छान असं मळून झालेलं आहे फूड प्रोसेसरमध्ये. तर याचमध्ये ना मी ना नाचोस चपातीचं सुद्धा पीठ मळून घेणार आहे. तर इथे ना तुम्ही फ्रेंड्स 3-4 माणसासाठीचं किंवा 5 माणसासाठीचं पीठसुद्धा याच्यामध्ये ना मळलं जातं. तर तुमच्या घरी ना जास्त फॅमिली असेल ना तर तुम्ही मोठं म्हणजे डबल पीठ मळून घेऊ शकता ह्यामधून, म्हणजे पहिल्यांदा एकदा दुसऱ्यांदा. तर इथे बघा आहे ना डुग्गू आला होता. तर मी ना डुग्गूला सांगत होते की हाय कर म्हणून. तर डुग्गू बघा किती क्यूटली हाय करत आहे. तर कसे आहात तुम्ही, मस्त ना, मस्तच राहा असं कर मी त्याला सांगत होती बोलायला. तर तो बोलतो, इतर वेळी बोलतो, पण कॅमेऱ्यासमोर तो नेहमी नाटकं करतो बोलायला. तर ते इथे सुद्धा तो नाटक करत होता बोलण्यासाठी. पण असं असतं त्याचं की तो मध्ये मध्ये येतो थोडंफार आणि हाय तरी करतो निदान. तर आणि खूप क्यूट असतो तो. तर इथे बघा झालं आहे माझं पीठ वगैरे. म्हणजे आता मी याला ना थोडंसं तेलामध्ये असं म्हणजे मुरत ठेवणार आहे चपातीच्या पिठाला. आणि याच प्रकारामध्ये ना आपण नाचोस चपातीचं थोडंसं घट्ट पीठ म्हणा, हे थोडं मी सॉफ्ट मळलेलं आहे. तर ते पीठ आहे ना मी खूप म्हणजे असं खूप नाही पण थोडं घट्ट मळणार आहे. कारण की ते आपल्याला एकदम पातळ लाटायचे, त्याच्या चपात्या नाही फुगल्या तरी चालतात. तर हे पीठ आहे ना फ्रेंड्स तुम्ही फूड प्रोसेसरमध्ये मळलात ना तर खरंच खूप छान लागतं आणि खूप असे सॉफ्ट चपाती होते. तर इथे बघा असं आता मी आहे ना ह्याचं नाचोस चपातीचं पीठ मळून घेणार आहे. तर फ्रेंड्स ना तुम्ही नाचोस चपाती जी आहे ना तर ते तुम्ही त्याचे जे चिप्स आहेत ना तर ते तुम्ही शिळ्या चपातीपासून सुद्धा बनवू शकता आणि नाहीतर मग ताज्या चपातीतून. तर ना माझं कसं होतं ना की माझ्या शिळ्या चपात्या राहतच नाही, त्यामुळे ना शिळ्या चपात्या बनवून म्हणजे एकदा मी दाखवेल तुम्हाला शिळ्या चपातींचं पण हे कसं आहे ना हे मी ताज्या चपातीचं बनवत आहे. कारण माझ्या शिळ्या चपात्या नाही राहिल्यामुळे ना मला ते तुम्हाला दाखवता नाही आलं. पण खास करून हे शिळ्या चपातीचंच नाचोस चपाती बनलं जातं. पण ह्याचंसुद्धा बनतं ताज्या चपातींचं. तर आता बघा मी इथे ना 4 चम्मच मोठे असं पीठ घेतलेलं आहे आणि इथे मी ना थोडासा ओवा, थोडी हळद, थोडं लाल मिरची पावडर असं सर्व त्यामध्ये टाकणार आहे. तर इथे पाहू शकता मी जिरेसुद्धा टाकून घेत आहे. थोडीशी हळद टाकून घेणार आहे. थोडंसं लाल पावडर चवीपुरतं. थोडंसं मीठसुद्धा टाकून घेणार आहे. थोडंसं धना पावडरसुद्धा मी इथे टाकणार आहे. तर फ्रेंड्स ना तुम्ही असं सगळं करू शकता. कारण की कसं आहे ना तुम्ही शिळ्या चपात्याचं म्हणजे त्या कशा उरलेल्या चपात्या असतात. तर त्याचं आपण काय करू शकतो, तर असे बरेचसे प्रकार होतात. तर त्याचे तुम्ही चिवडासुद्धा बनवू शकता. तुम्ही चिवडा म्हणण्यापेक्षा आपण जसं पोह्यांना फोडणी देतो त्याच प्रकारे आपण मिक्सरमध्ये वाटून शिळ्या चपात्या आपण त्याचं फोडणी देऊन खाऊ शकतो. तर ते खूप छान असे टेस्ट लागते. तर असं असतं म्हणजे शिळ्या चपात्यापासून बरेच प्रकार त्याच्यामध्ये करू शकतो किंवा आपण ते शिळ्या चपात्यापासून आपण नगेट्स वगैरे पण म्हणजे पॅटीस वगैरे सुद्धा आपण बनवू शकतो. तर खूप सारे प्रकार होतात. तर मी ह्या सगळ्या रेसिपी तुम्हाला पुढे नंतर दाखवेलच व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्हाला या रेसिपीज पाहायच्या असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब तर नक्कीच करा फ्रेंड्स. तर इथे बघा माझी भाजी आहे ना अशी छान रेडी झालेली आहे. आता मी ना इथे चपात्या वगैरे करून घेते आणि नंतर मग आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करणार आहोत.
तर इथे सुद्धा चपाती आहे ना, मी हवे तेवढ्याच बनवणार आहे. मी जास्तीच्या चपात्या नाही बनवत. तर ऑलमोस्ट माझ्या एवढ्या चपात्या ज्या आहेत ना, म्हणजे एवढा जो पिठाचा गोळा आहे ना, तेवढ्या सगळ्या चपात्या बनवून होतात आणि त्या म्हणजे संपूनही जातात. मी अंदाजाने तेवढ्याच चपात्यांचं पीठ मळते आणि कधीही ताजं आणि फ्रेश खाल्लेल्या चपात्या बऱ्या असतात. जर पीठ मळून ठेवलं आणि ते तसंच फ्रीजमध्ये ठेवलं ना फ्रेंड्स, तर ते चपात्या काळ्या होतात आणि काळपटपणा येतो त्या पिठावरती फ्रीजच्या थंडाव्यामुळे. तर असं असं हे असतं. तर तुम्हाला शक्य असेल तेवढंच तुम्ही आहे ना ताज्या चपात्या आणि ताजं पीठ मळूनच बनवा. कारण की पीठ मळायला काही वेळ लागत नाही. 1-2-3 मिनिटाचंच काम असतं. तर तुम्ही पीठ मळून बनवू शकता. मग जास्तीचं पीठ घ्या किंवा थोडं पीठ घ्या. तेवढाच वेळ लागतो. आणि जर त्यापेक्षा जरी तुम्हाला अजून टाईम वाचवायचा असेल, तर फ्रेंड्स मीच तुम्हाला रिकमेंड करेल की खरंच तुम्ही आहे ना थोडं फूड प्रोसेसर घ्या. तर असं नॉर्मल मिक्सरसाठी सुद्धा फूड प्रोसेसर मिळतं. माझं फूड प्रोसेसर हे वेगळ्या कंपनीचं आहे. तर तुम्ही ते सुद्धा फूड प्रोसेसर घेऊन त्यामध्ये तुम्ही बऱ्याचशा गोष्टी करू शकता. तुम्ही म्हणजे त्याच्यामध्ये चॉपरचं पण सिस्टम आहे. त्याच्यामध्ये परत तुमचं पीठ मळण्याचं आहे, तूप काढण्याचं आहे. तर माझ्या माझ्या फूड प्रोसेसरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ज्यूस काढण्याचं वेगळं भांडं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तसं फूड प्रोसेसर म्हणजे सेपरेट घ्यायचं असेल तर तसंही घेऊ शकता. नाहीतर मग तुम्ही तुमच्या मिक्सरला जॉईंट होईल असंही तुम्ही निदान चॉपरसाठी होणार. तर इथे बघा अशा प्रकारे ना मी चपात्या वगैरे करून घेणार आहे. तर इथे माझ्या चपात्या बघा जरा फुगतात आहे की नाही ते आणि मला नक्की सांगा. तर अशा प्रकारे ना चपात्या माझ्या मी लागेल तेवढ्याच केल्या आहेत. आणि आजची सिंपल अशी रेसिपी खरंच म्हणजे छान वाटली आणि बरंही वाटत होतं. म्हणजे पालेभाजीची जर रश्शावाली भाजी असेल ना, तर ह्यासोबत तुम्ही बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी किंवा तुम्ही चपाती असं जरी खाल्लात ना, तरी खूप पौष्टिक आणि हेल्दी असतं. तर माझं ज्वारीचं पीठ संपलेलं होतं म्हणून मी आज चपातींवर हे केलं आणि इशीचं पण चाललेलं मम्मी चपाती पाहिजे आणि तिला ही भाजी फार आवडते म्हणून मग मी करत असते अधूनमधून. तर तिला सुकी भाजी नाही आवडत, तिला रश्शावाली भाजी आवडते ह्यामध्ये. तर काही नाही ठीक आहे होतं. तर अशा प्रकारे मी चपात्या वगैरे करून घेणार आहे. तर फ्रेंड्स प्लीज, प्लीज, प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असेल, तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर बघा इथे माझी प्लेट तयार झाली आहे भाजीची. तर इथे बघा मी आहे ना तोवर माझी नाचोस चपातीचं पीठसुद्धा मळून झालेलं आहे. आणि तुम्हाला पुढे बाउलमध्ये पण दिसत असेल मी संपूर्ण पिठाच्या चपात्यासुद्धा करून घेतलेल्या आहेत. तर आता हे नाचोस चपातीचं पीठ आहे ना त्यालासुद्धा पण छान असं मी घट्टच मळलेलं आहे फ्रेंड्स. कारण ते ना थोडं आपल्याला पातळ लाटायचं आहे. कारण त्याचा पापड टाईप म्हणजे कुरकुरीतपणा आला पाहिजे म्हणून. आणि ह्याला ना आतून तेल नाही लावलं तरी चालतं. कारण की आपण कसं होतं ना चपातीला पण आतून तेल लावतो. मग चपाती छान अशी फुगली जाते आणि सॉफ्ट राहते. मी जेव्हा ह्याच्यामध्ये चपात्या बनवते ना आणि असंही हाताने तर माझ्या चपात्या फुगतात आणि खूप सॉफ्टसुद्धा असतात. तर अशा प्रकारे ना मी बारीक पातळ अशा चपात्या ह्याच्या लाटून घेणार आहे. आणि सर्वात प्रथम आहे ना मी त्यांना भाजून म्हणजे ज्या चपात्या आपल्या शेकल्या जातात ना, आपण त्याच पद्धतीने मी चपात्या सगळ्या अशा शेकून घेणार आहे. तर मी जास्त चपातीचं नाही म्हणजे एवढे संपूर्ण पिठाच्या गोळ्याच्या मी नाही करणार आहे. मी ह्यातल्या अर्ध्या पिठाच्या करणार आहे आणि अर्ध्या पिठाचं मी पराठे बनवेल. तर इथे तुम्ही पाहू शकता बघा मी अशी पातळ अशी छान चपाती लाटून घेतली आहे. जेवढी चपाती तुम्हाला पातळ अशी लाटता येईल ना तुम्ही लाटून काढा आणि त्याला असं छान शेकून घ्या. तर इथे बघा इशीसुद्धा खूप एक्सायटेड होती. हे सुद्धा म्हणजे कधी चपाती नाचोस बनतं आणि मी खाते. तर ती येता जाता बघत होती, "झालं का मम्मीचं? झालं का मम्मीचं?" तर विचारत होती ती, "मम्मी अजून किती वेळ, किती वेळ?" तर अशा प्रकारे ना मी चपात्या वगैरे अशा सगळ्या बनवून घेणार आहे. तर फ्रेंड्स ह्या पिठामध्ये ना जर तुम्हाला पराठेसुद्धा बनवायचे असले ना तर हेल्दी पराठेसुद्धा होतात. मेथीचे पराठेसुद्धा होतात फ्रेंड्स आणि नाहीतर मग आलू पराठे होतात, पनीर पराठे होतात. ह्या पिठाच्या ह्याच्याने ना खूप टेस्टी लागतात फ्रेंड्स. असंही तुम्ही कधीतरी बनवून बघा. असं सगळं म्हणजे ओवा, जिरे असं सगळं टाकलेला जो मसाला असतो ना अशी सुद्धा तुम्ही चपाती बनवून बघा. तर इथे बघा मी ना पातळ बोलता बोलता माझी तरी पण चपाती फुगलीच आणि फुल अशी टम्म फुगली.
तर इथे बघा मी आहे ना जास्त म्हणजे असं जास्त वेळाचं नाही दाखवलं आहे. तर जेवढ्या माझ्या चपात्या झाल्या आहेत ना, मी तेवढ्या तुम्हाला इथे दाखवत आहे. तर तुम्ही ना ह्याला आहे ना कशाप्रकारे सुद्धा कट करू शकता ना, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. तर मी ह्याला ना ट्रायंगल शेप देणार आहे. तर मी ना आधी सगळ्या 3-3 चपातीचं असं सेट घेतला होता आणि नंतर मग त्या 3 चपातीमध्ये ना असं पिझ्झा कटरने कट करून घेणार आहे. जर पिझ्झा कटरने होत नसेल, कारण माझ्या पिझ्झा कटरला आहे ना खरंच धार नाही आहे आणि नेहमी असं होतं की माझ्याकडनं ते पिझ्झा कटरच वापरलं जातं. तर धार नव्हती त्याला, तरी पण मी कट करण्याचा प्रयत्न केला, तर थोडंसं कट झालं, नाही झालं. तर मग मी त्याला कैचीने कट करून घेणार आहे. तर इथे बघा मी असं चारी बाजूने ना पिझ्झा कटरने कट करून घेणार आहे. तर बघा किती छान असा ट्रायंगल शेप तुम्हाला दिसेल पुढे. आणि जर एवढा मोठा ट्रायंगल शेप जर नको असेल ना, तर तुम्ही अजून छोटा म्हणजे पूर्ण एकत्र भाग घेऊन आहे ना तुम्ही छोटा ट्रायंगल शेपसुद्धा करू शकता. ते बघा एवढा मोठा ट्रायंगल शेपचा झालेला. जर तुम्हाला तसं नको असेल ना, तर तुम्ही असे म्हणजे एका साईडचा एक भागाच्या साईडचे ना ट्रायंगल पूर्ण एकत्र करून अजून छोटा ट्रायंगल त्याच ह्याचा करू शकता तुम्ही. एका साईडचा बंच घेऊन. तर इथे बघू शकता एवढा सगळा म्हणजे एवढा बंच कापला गेला नसता पिझ्झा कटरने, म्हणून मी तो कैचीने कट करत आहे. तर बघा किती छोटा असा छान ट्रायंगल शेप झाला आहे. आणि हे असं केल्याने ना काय होतं की म्हणजे मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये पण बसलं जातं आणि एक छान असं छोटंसं असं तयार होतं नाचोस चपाती. तर बाहेर असं मॅड ओव्हर नाचोस ट्रायंगल शेप मिळतोच, पण हा माझा घरचा माझी रेसिपी आहे ही. मी स्वतः हे केलेली. तर इथे बघा मी असं सगळं फ्राय करून आणि आपल्याला जास्तीचं फ्राय पण नाही करायचं, थोडंसं एक कडकपणा येईपर्यंतच फ्राय करायचं आहे. कारण ऑलरेडी आपण चपात्यांना आहे ना शेकून घेतलेलं आहे, म्हणून त्यामध्ये बिलकुल पण कसला कच्चापणा नसणार. तर तुम्ही असं आहे ना थोडं हलकं फ्राय म्हणजे नॉर्मल फ्राय होईपर्यंतच करायचं आहे. तर इथे बघा अशा प्रकारे आपण छान असे शेलो फ्रायमध्ये नॉर्मली करून घेणार आहोत. तर तुम्ही ना फ्रेंड्स याला तुम्हाला ट्रायंगल शेप द्यायचा आहे, ट्रायंगल शेप द्या. तुम्हाला जर त्याला स्क्वेअर शेप द्यायचा आहे, स्क्वेअर शेप द्या. आयताकृती शेप द्यायचा आहे तर तुम्ही आयताकृती देऊ शकता, चौकोनी शेप देऊ शकता, गोल शेपसुद्धा देऊ शकता. एक छोट्याशा झाकणाने तर तुम्ही किंवा छोट्या ग्लासाने सुद्धा तुम्ही ह्याला टिपटॅप करत राहिले ना तरीसुद्धा ते गोल पुरीचा शेप होऊन जातो. तर तुम्ही तसासुद्धा शेप देऊ शकता किंवा ह्याला डायमंड शेपसुद्धा देऊ शकता फ्रेंड्स. तर इथे बघा मी एका चपातीचं तुम्हाला दाखवत आहे की मी पट्टी टाईप इथे कट करून घेते आणि ह्याला आयताकृती किंवा चौकोनी असा शेप दोन्ही शेप मी इथे तुम्हाला दाखवत आहे. तर तसे सुद्धा शेप तुम्ही करून घेतलात ना तरी खूप छान असे होतात. आणि हे ना मुलांना असं स्नॅक्स टाईममध्ये खायला दिलात किंवा टिफिनमध्ये एका साईडला हे दिलात तरी मुलं आहे ना आपली भाजी चपाती संपवून हे सुद्धा खातात. तर ना मी कधी कधी इशीला असंच काहीतरी वेगळं एका टिफिनमध्ये असं सगळं वेगळं देत असते. तर मी तिला कधी नाचोस चपाती देते, कधी मी तिला ड्रायफ्रूट्स देते, कधी फ्रूट्स देते. तर त्यामुळे कसं ते मुलांच्या पोटात सुद्धा जातं. तर इथे बघा आहे ना सर्व चपाती अशी ना फ्राय झाली होती. तर हा एक चपातीचा जो भाग होता ना तो अगोदरचा लाल झाला आणि त्या पण मी मिक्स केल्या. मी काही ते म्हणजे टाकून नाही दिलं, असं काही एवढं करपटपणा लागत नव्हता. तर एकच भाग असा थोडासा जास्तीचा लाल झाला होता. तर इथे बघा आता मी ना सगळं म्हणजे हात वगैरे ना आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत, जेणेकरून ह्याच्यात जर ओलावा राहिला ना तर चपात्या नरम पडू शकतात, म्हणजे नाचोस नरम पडतील आणि नाहीतर त्याला बुरशीसुद्धा चढते. तर आपल्याला स्वच्छ असे हात धुवून पुसून ठेवायचे. तर इथे बघा मी ना अगोदर त्याच्यामध्ये टाकला आहे चाट मसाला. आता थोडासा टाकणं. इथे बघा इशीला कंट्रोल झालंच नाही शेवटी आणि इथे इशीचा दातसुद्धा पडलेला आहे, ते तर मी तुम्हाला नेहमीच सांगते. तर तिने ते तरीसुद्धा घेतलं एक टेस्ट करायला. आणि इथे बघा मी ना थोडंसं लाल मिरची पावडर पण टाकणार आहे, पण ती तिखट नाही आहे, थोडंसं नॉर्मली तिखट आहे, जास्तीचं तिखट नाही. कारण कसं डुग्गूसुद्धा खाणार आणि इशीसुद्धा खाणार किंवा आम्हीसुद्धा खाऊ शकतो अशीच आहे ते. तर आम्हाला तिखट चालून जातो, पण लहान मुलं खाणार नाहीत ना, त्या हिशोबाने मी तितकंच नॉर्मल तिखट टाकलेलं आहे आणि थोडं मीठ टाकलेलं आहे. तर आता आपण हे सगळं एकजीव करून घेणार आहोत. बघा मी कसं करते, वर खाली करून घ्यायचं आहे.
बघा आणि म्हणजे तोडूनसुद्धा दाखवते किती क्रिस्पी झालं आहे बघा, पाहूच शकता तुम्ही. आणि खाऊनसुद्धा तुम्हाला सांगते कसं झालं आहे ते. खूप टेस्टी लागतं फ्रेंड्स, तुम्हीसुद्धा बनवून बघा. आणि खूप छान असं झालेलं आहे टेस्टी. तरीसुद्धा थोडंसं मीठ कमी पडलं आहे. इंटरनल मीठ बरोबर असलं ना म्हणजे पीठ मळताना अजून जास्त छान असे टेस्टी होतात. पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि नाचोस खातो आहे, तर थोडंसं टेस्ट करून तुम्हाला सांगते. आणि खरंच खूप छान झालेलं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, छान छान अशा कमेंट्स करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.